भगवान परमात्म्याच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळामध्ये सुंदरशे श्री ब्रह्माजी उत्पन्न झाले, त्यांचा जन्म झाला। ज्ञातोसी मेद्य सुचिरान ननुदेह भाजाम। शरीरधारी ब्रह्माजी न ज्ञायते भगवतो गतिरित्य वद्यम नान्यत्वदस्ति भगवन्नपि नन्न शुद्धम माया गुण व्यतिकराद्य दुर्वीर विभासी। ब्रह्माजींचा जन्म झाल्यानंतर कळत नव्हतं की आता मी काय करू, कारण भगवान परमात्मा, इकडे लक्ष द्या, हा खूप सुंदर ही कथा आहे बरं, ऐकण्यासारखी आहे। आता भगवान परमात्मा कुठे आहेत? विष्णू पाण्यामध्ये खूप खाली आहेत, तळागाळाला पाणी किती आहे त्याचं काही गिनती नाही। तळागाळाला असणारे भगवान परमात्मा, त्यांच्या नाभीतून एक दंडी उत्पन्न झाली, कमळाची दंडी। एवढी वर 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 ती गेल्याच्या नंतर इकडं रस्ता तळामध्ये भगवंत आहेत, ती दंडी वर गेली नाभी कमळातून आणि त्याला एक फूल आलं, त्या फुलातून ब्रह्माजी उत्पन्न झाले। आता एकटी ब्रह्मा फुलामध्ये आहेत, ते बघतायत, कोणीच दिसणार, बोलणार नाही, चालणार नाही, दिसणार नाही, मी कुठून जन्मलो? फुलातून। मग अजून माझ्यासारखे कोणीच नाही ना इथं, मी एकटाच आहे, माहिती नाही। इकडे तिकडे बघू लागले, कोणीच दिसलं। ब्रह्माजींना वाटलं अरे खाली डोकवलं तर पाणीच पाणी आहे, या पाण्याच्या आतमध्ये तरी कोणी असेल की जेणेकरून त्याने मला जन्माला घातलेलं आहे। बघण्यासाठी तेच ब्रह्माजी त्या फुलाच्या पाकळीला पकडून दंडीला पकडलं ब्रह्माजींनी, आणि दंडीला पकडत 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 जसे खाली येऊ लागले, पाण्यापर्यंत पोहोचले। पाणी खूप होतं, बघितलं इथं तर कोणीच नाही, पाण्यात डोकावलं, कोणीच दिसत नाही। भगवंत रसातळाला होते, सगळ्यात खाली होते, दिसत नव्हते। आणि ज्यावेळेस घाबरले, इथं तर कोणी नाही आहे, सगळीकडे पाणी आहे, मी कुठून जन्मलो, माझ्यासारखा अजून दुसरा कोणीच नाही आहे। घाबरले, पुन्हा दंडी पकडून वरती येऊन बसले, कुठं? त्या कमळामध्ये। खूप वेळापर्यंत तर इकडे बघ तिकडे बघ, काही सुचना। भगवंताला असं वाटलं मी याला जन्माला तर घातलं, पण याला मी काही उपदेश केलाच नाही। तर भगवंताने त आणि प दोन शब्द उच्चारण काढले, कुठून? स्वतःच्या मुखातून, खालून रसतळामधून। जसे त आणि प दोन शब्दाचं उच्चारण ब्रह्माजींच्या कानावर जसं गेलं, ब्रह्माजींना वाटलं आता मला कोणीतरी आहे मला जन्माला घालणार, की ज्याने मला तप शब्द सांगितल्याबरोबर त्याचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही तपश्चर्या करा। मला तप करण्यासाठी हे शब्द उच्चारले गेलेले आहेत। ब्रह्माजींनी त्या तप शब्दाला आदेश मानून तपश्चर्या करायला सुरुवात केली, आणि तपश्चर्या करता करता भगवान परमात्मा मा वेद गर्भाकतेंद्रिय सर्गे उद्यमावहा भूयस्त्वं तप आतिष्ठ विद्यां चैव मदाश्रयम्। तप करायला सुरुवात केली, त्यानंतर स्वयं दिव्यम वर्ष शतम तपः, 100 वर्षापर्यंत तक त्या ठिकाणी तपश्चर्या करता करता एक दिवस भगवान परमात्मा प्रकट झाले, आणि भगवंताने त्या ठिकाणी दर्शन दिलं। दर्शन दिल्यानंतर सांगितलं कि तुम अब सृष्टि की उत्पत्ति करो, बहुत सारी हो गई तपश्चर्या, आता तू काय कर, सृष्टीची उत्पत्ती कर। कशी सृष्टी करायची? म्हणजे असा जीव निर्माण कर की त्या जीवाने माझं बी भजन केलं पाहिजे, अंपुढे चालून या सृष्टीचा विस्तार झाला पाहिजे, वृद्धी झाली पाहिजे। ठीक आहे बोले प्रभू, आपकी जैसी इच्छा। पित्याचा आदेश मानून ब्रह्माजींनी 4 जीव निर्माण केले, उद्भिद, अंडज, स्वेदज आणि जरायुज, 4 जीव। त्यातला जो सगळ्यात प्रथम होता त्याचं नाव उद्भिद। उद्भिद म्हणजे भूमीतून भेदून बाहेर निघणारा जीव। कोणते कोणते? छोटे छोटे वृक्ष, गुल्म, लता, वृक्ष, छोटे छोटे रोप भूमीला भेदून बाहेर निघतात ना। बघा तुम्ही एखादी बीज खोवा जमिनीमध्ये, आणि त्या बीजेवर पाणी टाका, एकदा माती टाकून द्या, रोज पाणी टाकत गेला तर त्याला ते भेदून बाहेर निघणारच आहे।
म्हणजे याला काय म्हणतात, उद्भिद म्हणतात. असे जीव ज्यावेळेस जन्माला घातले. आता उद्भिद कोणकोणते जीव आहेत? कांदा, लसूण, मिरची, टमाटर, कोथिंबीर, नाही, गाजरं, मुळी, असे जीव ज्यावेळेस जन्माला घातले त्यांच्याकडे पाहिलं. कांदा भजन करतो कधी? कांदा बरं, कांदा सोडा, बटाटा भजन करता. मिरची तर अजिबातच करत नाही. तिला घरातलीच कामं सुधारत नाही, कवा भजन करीन? संसारात एवढा पडलाय. मिरची भजन करते नाही, कोथिंबीर अजिबात नाही. पत्ता गोबी भजन करते, वटाणे भजन करते नाही. या जीवांकडे ज्यावेळेस पाहिलं, भूमीला बेधून बाहेर निघणारे जीव येत नाही. या जीवांकडे पाहिलं म्हणजे लसूण, मिरची, कांदा, कोथिंबीर हे भजन करण म्हणले. विस्तार करेल सृष्टीचा, पण भजन नाही करू शकणार. विस्तार कसा? बाय चान्स एखादा वाटाणा खाली पडला, त्याच्यावरून जर माती सरको करणं सरको, पण त्याला जर पाणी दिलं गेलं कळत न कळत, तर त्या वाटाण्याचं रोप तयार होईल. बरोबर ना? कांदा जर आपण भूमीत घडवला तर कांद्याला तिथून पत्ते निघतात. लसूण घडला की पत्ते निघतात. म्हणजे ही जीव सृष्टीचा विस्तार करू शकतात. आपल्या अंगाने अनेक जीव निर्माण करू शकतात, पण हे जीव भगवंताचं भजन करू शकत नाही. सारले बाजूला. दुसरा जीव निर्माण केला, अंडज. अंड्यातून उत्पन्न होणारे जीव कोणकोणते आहेत सांगा? अंड्यातून उत्पन्न होणारे जीव. शेगाव नगरीमध्ये कुणीच खात नाही का? तीर्थक्षेत्र आहे म्हणून कुणीच नाही खात? वा. रोकडिया नगरवाले एवढे पवित्र आहेत, कुणाच्याच घरात नाही. वा 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 वा. मी संध्याकाळी दुर्गाताईंकडून सगळ्याची नावं घेते, उद्या सगळ्याचा सत्कार ठेवते इथं. कुणीच नाही खात ना? वा वा. खाऊन पाहते फक्त. अंड्यातून उत्पन्न होणारे जीव तुम्हाला सगळ्यांना चांगली माहिती. कोंबडा, कोंबडी, आहे की नाही? हे जीव कशासाठी बनवलेत भगवंताने? ब्रह्माजींना वाटलं चला 2 पायाचा प्राणी येईन, है की नाही? त्याला पुन्हा चांगले चांगले अन्न खावंसं वाटणार नाही, त्याला पनीर खावंसं वाटणार नाही, त्याला दही दूध खावंसं वाटणार नाही, त्याला ताक पिवंसं वाटणार नाही, त्याला मठ्ठा पिवंसं वाटणार नाही, त्याला पेढे खवा खावंसं वाटणार नाही. पण तो काय खाईन? काय खाईन? कोंबडी. बरोबर ना? म्हणजे ब्रह्मजींनी 2 पायाच्या प्राण्यासाठी हा जीव निर्माण केलाय का? मानवाला एखादा जीव कापून खाण्यासाठी हा जीव तयार नाही केलेला. बरं ते जाऊ द्या. एकीकडे तुम्ही गाय बांधा आणि एकीकडे पिंजऱ्यामध्ये वाघाला ठेवा. एकीकडे गाय बांधा, एकीकडे पिंजऱ्यात वाघाला ठेवा. गायच्या पुढे मांसचा लोथडा फेका आणि वाघाच्या पुढे घास फेका. वाघ घास खाईन? असंच करा. आज तर मी नक्कीच मान्य करीन. बोला, वाघ घास खातो का? हिरवा घास वाघ खाईन? नाही खाणार. त्याला माहिती माझं अन्न काय. गायच्या समोर मांसचा लोथडा फेका, गाय कधी कोणाचं मांस खाईन? तिला माहिती माझं अन्न काय. मला म्हणणं आहे, माझ्या मतीला असं माझं म्हणणं आहे की जर वाघाला त्याचं अन्न कळतं, गायला त्याचं अन्न कळतं, मुख्य जीवांना, मुख्य प्राण्यांना जर त्यांचं अन्न कळतं, तर आपण तर चालते बोलते जीव आहे. पशु काय पाप पुण्य जाणती. पशुला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, तरी त्यांना त्यांचं अन्न खाणं कळतं. गायच्या पुढे कधी मांस जरी फेकलं, किती उपाशी असू द्या, मरून जाईन, पण मांसच्या लोथड्याला हात लावणार नाही. तिला माहिती आपलं जगण्याचं अन्न आपल्याला तेव्हा तयार करून दिलेलं आहे, तेच खाणं आणि त्याच्यातच जगणं. वाघाला त्याचं अन्न असते, तो जोपर्यंत मांस खात नाही तोपर्यंत जगू शकणार नाही. त्याचं अन्न तयार करून दिलेलं आहे, तो त्याच्यावरच त्याचं जगणं आहे. त्याच्या पुढे किती का घास टाका, किती का आंबे, पिकलेले आंबे जरी ठेवले ना, त्या खाणार नाही, त्याचं अन्नच ते. मग या पाप आणि पुण्य न कळणाऱ्या प्राण्यांना जर त्यांचं अन्न कळतं, तो तुमच्या आमच्यासारख्याला पाप कळतं, पुण्य कळतं, हे देऊळ आहे हे कळतं, हे स्मशानभूमी हे कळतं, हे नरक हे कळतं, हे स्वर्ग हे कळतं. ताटामध्ये मीठ ठेवलंय की साखर ठेवली हे आपल्याला कळतं. ही विष्ट आहे काही भोजन आहे हे आपल्याला कळतं.
तरी आपण काय करतोय? आपण आपल्याला दिलं अन्न नाही खात. आपण आपल्या स्वार्थापोटी काही बात धरली अवघड आहे. म्हणतात मला कारण डॉक्टरने सांगितलंय जोपर्यंत तू खात नाही ना तोपर्यंत जगणार आहे. अरे मरून जाय, कशाला जगतोस? एखाद्या जीवाला जर कापून खाण्याची बारी येत असेल, एवढं स्वार्थी जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना, कशाला जगायचं? पण कोणाचं मांस खाणं बरोबर नाही. माहिती आपल्याला खाण्यासाठी किती भारी भारी पदार्थ दिलेले आहेत बघा. कालपासून आम्ही सुंदर जेवण करतोय, पोट भरून जेवण करतोय माणूस. अरे मी तर म्हणते मांस खाणारा जीव समोर आणा आणि एखादा तपस्वी संन्यासी समोर आणा. बघा तपस्वी संन्यासी काय खातोय? काय खातोय? हेच तर अन्नच तर खातोय, शुद्ध अन्न ग्रहण करतोय, त्यात कांदे लसूण सुद्धा नसते. एवढं शुद्ध अन्न खातोय, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघा आणि एखाद्या मांस खाणाऱ्याचा चेहरा बघा, काळा कुट पडलेला दिसतो, बघा वाटत नाही त्याच्याकडे. आणि जो जपी तपी संन्यासी महात्मे खात पण नाहीत, काही तर नुसतं नदीचं पाणी पिऊन वृक्षाचे पत्ते खातेत, तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं तप तेज बघा. सांगण्याचं तात्पर्य जसं आपण आहार खाऊ ना तसे आपले विचार बंद असतात. तुम्हाला एक सांगू, चला विषय निघाला म्हणून सांगते. आज जे संपूर्ण भूतलावर आपल्याच भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या घटना ऐकू येतात आपल्याला. आज अशा बालिकेवर असा अत्याचार झाला, ती बालिका छोटीशी का असना, 1 वर्षाची जरी मुलगी राहिली तरी आज तिला सोडत नाही. त्याचं कारण काय? यांची वृत्ती एवढी घाण कशी झाली? त्याचं कारण आहे त्यांचा आहार. बकरी ज्या पिलाला जन्म देते ना, बोकड, स्त्रीत्व असलं तर त्याला बकरीच म्हटलं जातं, पुरुषत्व असलं तर त्याला बोकड म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणते? तेच म्हणतात ना. बकरी ज्या पिलाला जन्म देती, स्वतःचं दूध पाजून जी वाढवती, तेच बोकड 3 महिन्याचं झाल्या ज्या आईच्या गर्भातून जन्म घेतला, ज्या आईच्या पोटी जन्म घेतला, तेच बोकड 3 महिन्याचं झालं की त्या जन्मदेत्या आईवर वाईट दृष्टी टाकतं, तिचेवर वासनेच्या आधारी होते ते बोकड ज्या आईने जन्माला घातले. आणि त्याच बोकडाला जर आपण कापून खात असू तर आपले विचार कसे नाही होणार? आज जे एवढे कृत्य घडतात ना, वाईट कृत्य जीवनामध्ये, याच भारत देशामध्ये एवढे कृत्य घडतात ना, त्याचं कारणच आहे तुमचा आहार शुद्ध नाहीये. मी म्हणते मटण खाण्यापेक्षा रोज गावरान गाईचं तूप खा ना, काजू बदाम खा. पण खरं सांगू, ड्रायफ्रूटच्या दुकानावर जेवढी गर्दी नसते ना तेवढी मटणाच्या दुकानावर गर्दी सापडते. दारू कोणी घरात विकू दे, मी तर म्हणते लपून विकू दे. ज्यूसच्या दुकानावर जेवढी गर्दी नसेल तेवढी दारूच्या दुकानात गर्दी सापडेल. लपून छपून काय ना पण पिऊन येतील, पण त्याचा उपयोग नाही. आपण हे मानवाचं शरीर आहे, ह्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूत जल, अग्नी, तेज, वायू, आकाश, हे पंचमहाभूत देवाने बनवलेले आहेत. आणि त्या पंचमहाभूताचं सृजन जर आपण जीव कापून त्याचा मांस खाऊन जर बनवत असू ना, त्याचं सृजन जर करत असू तर आपला उपयोग नाही. जगण्यापेक्षा मेलेलं परवडलं. मांस खाण्याने कोणाचं भविष्य उज्ज्वल झालंय? कोणाचं नाही. काही महात्मे असे पण आहेत, संपूर्ण जीवन ब्रह्मचर्य अवस्थेत काढलेले, माळकरी आहेत, वारकरी स्वरूपाचे आहेत, वारकरी धर्मामध्ये राहत संप्रदायात राहत संपूर्ण जीवन काढलं. कुठेतरी त्यांची तब्येत बिघडली तर डॉक्टरने सांगितलं माळ काढा, तुम्हाला जर जगायचं असेल ना तर तुम्ही अंडे खायला सुरुवात करा. असे कितीतरी महात्मे, फक्त नाव नाही घेणार कारण कॅमेरा समोर आहे. कितीतरी महात्म्यांनी सांगितलं मेलेला परवडेल. अरे पांडुरंगाच्या चरणी वाहून जाऊ स्वतःच, एवढं संपूर्ण जीवन जर त्याच्या चरणी वाहिलंय ना, हा देह त्याच्या चरणी ठेवू, पण अंड्याला हात लावणं काय आमच्या बुद्धीत सुद्धा आणू शकत नाही म्हणले आम्ही. आज तेच महात्मे जिवंत आहेत, कुणालाच काय झालं नाही, नख सुद्धा हल्ला नाही त्या महात्म्याचा. डॉक्टर लोक काही बी सांगतात, ऐकत जाऊ नका. चांगलं धर्म भ्रष्ट करतात. खरंच त्यांना कमवण्याचं साधन आहे, तुम्हाला काय द्यायचं एखादं नको बाबा, हे पडन उग. सांगण्याचं तात्पर्य, अंड्यात उत्पन्न होणारे जीव हे ब्रह्माजींनी भजनासाठी तयार केले होते. हे जीव भजन करतील का? विस्तारही केला पाहिजे आणि या जीवाने भजनही केलं पाहिजे.
पण ब्रह्माजींनी बघितल्यांना बोलताच येत नाही. सर्पाला बोलता येतं, कोंबड्याला बोलता येतं, नाही बोलता येत. भजन करता येतं त्याला नाही. म्हणून म्हणले हे जर भजन करू शकत नाही देवाचे, ते बाजूला सारले. तिसऱ्या प्रकारचा जीव निर्माण केला, श्वेदज. श्वेदज म्हणजे पसिन्यापासून उत्पन्न होणारी जीव. आपला पसिना घाम, घामापासून उत्पन्न होणारी जीव. त्या जीवांकडे बघितलं, हा जीव भजन करेल का म्हणले देवाचं? हा जीव भजन करेल देवाचं? इथला जीव नाही. तो फक्त दुसऱ्याचं रक्त शोषण करू शकतो. घामाने अनेक जीव निर्माण होतात. तो जीव फक्त दुसऱ्याचं रक्त शोषण करू शकतो, पण मात्र भजन नाही करू शकत. विस्तार करू शकतो. त्या जीवाला बाजूला सारलं. चौथा जीव निर्माण केला, जरायुज. जरापासून उत्पन्न होणारे जीव. गाय, म्हैस, घोडा, बकरी आदी असे जीव ज्यावेळेस निर्माण केले, त्या जीवांकडे बघितलं, म्हटलं हे जीव भजन नाही करू शकत. विस्तार करू शकतात पण भजन नाही करू शकत. या जीवांना बाजूला सारलं. त्याच ठिकाणी ब्रह्माजींनी सुंदर असा अंग प्रत्यंग निर्माण करून पंचमहाभूताचा एक जीव निर्माण केला, ज्याला उपाधी मानवाची दिली गेली. हा असा जीव आहे, कान, नाक, मुख, सर्वत्र हात, पाय, सर्वत्र अंग प्रत्यंग त्याला दिली आहेत. आणि ते कशासाठी दिली आहेत? तर ब्रह्माजींची इच्छा होती, या जीवाने भजनही करावं, देवाचं नामही घ्यावं, आणि या जीवाने सृष्टीचा विस्तार देखील करावा. म्हणून त्या जीवाला ज्यावेळेस निर्माण केलं, जीवाकडे बघितलं, अरे हा मानव टाळी वाजू शकेल. देवाचं नाव घेत असताना हा मानव, या मानवाला 2 हात दिले, टाळी वाजू शकेल म्हणले. मानवाला मुख दिले, मानव देवाचं नाव घेऊ शकतो. अर्थात हा भजन 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 नाही करू शकत. बरोबर ना? कोणाला टाइम आहे म्हणा. काही तरी चित्र सापडते. परवा दिवशीच थोडस कट करा दादा. ही छत्रपती संभाजीनगरला कीर्तन होतं. एक जण आमच्या शहरात जेवायला बसलो. ते म्हणला 17 तारखेचं